कोकाटेंबाबत कोर्टाने दिलेल्या निकालाची प्रत मिळाल्यावर कारवाई करू। अपात्रतेच्या कारवाई संदर्भात विधिमंडळाची ही भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कोकाटेंवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे। कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर विरोधक आक्रमक आहेत। माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आहे। त्यांच्या संदर्भात पण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती। घटनेत दिलेल्या तरतुदीनुसारच कारवाई केली गेली होती आणि ह्या संदर्भातही घटनेत दिलेल्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल। एनव्हलपमध्ये का ती ऑर्डर पोहोचून त्यांना माननीय स्पीकर साहेबांना, कारण का त्यांच्याकडे पोहोचलेली नाही असं आणि रिसिव्ह घेऊन टाका, कारण का मीडिया म्हणते त्यांना पोहोचलेली नाही त्यांच्या। आपण पाठवून देऊ त्याच्यात काय, ती मीडिया म्हणजे माझ्या आज वाचण्यात पण आली सकाळी वर्तमानपत्र। हा तर तुम्ही प्लीज जर मागून घेतली तर लगेच पाठवून द्या, त्यांच्या ऑफिसला पाठवून द्या। थँक्यू। तुमच्याकडे आहे ना पुरी ऑर्डर? हां, मग तेवढी आहे तुमच्याकडे आहे ऑर्डर? 40 पानाची ऑर्डर आहे। हां, 40 पानाची ऑर्डर असेल तुम्ही मला व्हॉट्सअप केली तरी चालेल, आपण ईमेलवर पाठवून देऊ स्पीकर ऑफिसला। ईमेल हार्ड कॉपी पाठवून द्या का रिसीव्ह करून घ्या, चालेल। कारण का मला आश्चर्य वाटलं, कारण का आता मला दिल्लीचा मीडिया म्हणाला की त्यांना माहितीच नाही आहे किंवा त्यांच्या ऑफिसला ती ऑर्डर आलेली नाही। माननीय अण्णा हजारे साहेब यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपलं सरकार जे आहे, माननीय देवेंद्रजी किंवा जे त्यांचं काही म्हणणं आहे ते ऐकून घेतील आणि निर्णय करतील। कोकाटेंना कुठच्या बाबतीमध्ये कारवाई झालेली आहे, काय झालेली आहे हे माहिती असल्याशिवाय बोलणं योग्य नाही। एखादी गोष्ट मला असं वाटतं की मी फक्त वाचली आणि ऐकलेली आहे की या संदर्भामध्ये त्यांना जामीन देखील मंजूर झालेला आहे, अशा पद्धतीचं काहीतरी मी टीव्हीवर बघितलेलं आहे। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल। सुनील केदार यांचं निलंबन झालं, राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा झाली, पण न्याय हा सगळ्यांसाठी सारखा नाही। विधानसभेचे अध्यक्ष जे बसलेले आहेत त्यांनी 40 आमदारांच्या संदर्भात सुद्धा न्याय केला नाही आणि आता एका आमदाराला किंवा एका मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा होऊनही घटनेप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे ते काम करायला तयार नाही। म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदारांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना दुसरा न्याय, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या महाराष्ट्रात।